आज दिवसभरात ना आम्ही 3 मूवी बघून काढलेले आणि आम्ही ठरवलेलंच एकतर आम्हाला सोबत सुट्ट्या मिळत नाही आणि मिळाल्या तर अजिबात आपण टाइम वेस्ट करायचा नाही। तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि सध्या मी जॉबसाठी असते अबुधाबीमध्ये। कालचा माझा व्लॉग तुम्ही पाहिला असेल, त्यात मी म्हटलेलं आम्ही देऊळ बंद 2च्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी गेलेलो आणि तिथेच माझी मैत्रीण भेटली आणि ती मला म्हणाली भारत भाग्यविधाता पण रिलीज झालाय, संध्याकाळचा शो आहे। मुळात हा मूवी देखील आम्हाला दोघांना सोबत बघायचा होता, एकतर सुट्ट्या नसतात सोबत, त्यावेळीच आम्ही ठरवलेलं की येतानाच आपण तिकीट काढून येऊया आणि त्याप्रमाणे आम्ही तिकीट येतानाच काढून आलेलो देऊळ बंद 2 वरनं। त्यामुळे आम्ही तिकडे जास्त वेळ नाही घालवता आम्ही लगेच आलो आणि कारण आम्हाला पुन्हा संध्याकाळी जायचं होतं। तर भारत भाग्यविधाता मूवी हा तर सगळ्या नर्सेसना माहितीच असेल। फायनली कुठेतरी नर्सेसवरती मूवी आलाय। आतापर्यंत आपण नर्सेसला ट्रोल करतानाचे खूप व्हिडिओ बघितलेत, पण फायनली आपल्या प्रोफेशनवरती मूवी आलाय, तर आवर्जून नक्की बघा, खूप छान मूवी आहे। सर्वात जास्त मी मिस केलं ना तो युनिफॉर्म। ज्यावेळी आम्ही ट्रेनिंगला होतो त्यावेळी आम्हाला हेच युनिफॉर्म होते आणि आत्ता सगळीकडेच युनिफॉर्म चेंज झालेत आणि आम्ही दोघं पण नर्सिंग फील्डमध्येच असल्यामुळे आम्हाला हा सोबतच मूवी बघायचा होता। एकदा आवर्जून नक्की जाऊन बघा। पण या मूवीमध्ये ना एक खूप असं सत्य दाखवलंय की काही ज्या नर्सेस असतात ना की काम करणाऱ्या, त्यांचं क्रेडिट कोणतरी मात्र दुसरंच घेऊन जात असतं, ते पण अगदी खूप छान दाखवलंय। एकदा आवर्जून सगळ्या नर्सेसनी हा मूवी बघा, नर्सेसच्या फॅमिलींनी पण मूवी बघा। मूवीला गेलो ना तर कोणीच नव्हतं, फक्त पूर्ण थिएटरमध्ये आम्ही 6 जण फक्त हा मूवी बघत होतो। त्यानंतर आम्ही घरी आलो। एकदा आवर्जून नक्की मूवी बघा। घरी आल्यानंतर जेवणाचा प्लॅन नव्हता म्हणून छान मी सँडविच केलेले आणि पुन्हा घरी आल्यावर देखील आम्हाला मूवी बघायचा होता। नेटफ्लिक्सवरती आम्ही भूत बंगला मूवी लावला आणि ते बघता बघता रात्री कधी 3 वाजले आणि सकाळी उठायला 11। चला बाय बाय, नेक्स्ट व्लॉगमध्ये